हॅलो माय डिअर स्टुडंट्स. लास्ट टाइम पासून आपण चॅप्टर नंबर 1 पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 1 डिफरन्सिएशन स्टार्ट केलेला आहे. त्याच्यातले आतापर्यंत मी तुम्हाला 3 व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ज्याच्यामधला फर्स्ट व्हिडिओ होता तो म्हणजे इंट्रोडक्शन अबाउट दी डिफरन्सिएशन, रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. सेकंड आणि थर्ड या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केलेला आहे. त्यातले क्वेश्चन नंबर 1, 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मधला 7 पर्यंत आपले examples complete झालेले. Now today we are going to start with exercise number 1.1 question number 3 differentiate with respect to x. त्याच्यामधला 8 नंबरचं एक्झाम्पल घेणार आहोत. बघा ते 8 नंबरचं एक्झाम्पल काय आहे. y is equal to 1 plus sin x degree upon 1 minus sin x डिग्री. बघा आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा. सो y इज इक्वल टू 1 प्लस साइन x डिग्री अपॉन 1 मायनस साइन x डिग्री. आता इथे 1 साठी आपल्याला आयडेंटिटी वापरायची आणि साइन x साठी आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला वापरायचा. आता व्हॉट इज द हाफ अँगल फॉर्म्युला फॉर साइन x? जसं की आपला साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 साइन x cos x. तसंच साइन x डिग्री साठी येईल 2 साइन x बाय 2 इंटू कॉस x बाय 2. आणि 1 साठी आयडेंटिटी येणार आहे आपली कॉस स्क्वेअर x बाय 2 प्लस साइन स्क्वेअर x बाय 2. बघा सो इथे सोल्युशन घेतोय आपण. y इज इक्वल टू या 1 च्या ठिकाणी आयडेंटिटी वापरणार आहोत कॉस स्क्वेअर x बाय 2 डिग्री प्लस साइन स्क्वेअर x बाय 2 डिग्री प्लस साइन x डिग्रीचा फॉर्म्युला 2 sin x by 2 degree into cos of x by 2 degree upon same for this या खाली सुद्धा तसंच 1 cos square x by 2 degree plus sin square x by 2 degree. आता इथे मायनस 2 sin x upon 2 degree into cos of x upon 2 degree. ठीक आहे. आता हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab? करेक्ट, दॅट इज a प्लस b द होल स्क्वेअर. मग इथे a म्हणजे कॉस स्क्वेअर x बाय 2, दॅट इज कॉस x बाय 2. सो वी कॅन राईट कॉस x बाय 2 प्लस साइन x बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, डिग्री डिग्री अपॉन इकडे a square plus b square minus 2ab, that is a minus b the whole square. So cos x by 2 minus sin x by 2 bracket square. आता इथे दोघांचा स्क्वेअर आहे. मग आपण काय करूया, दोघांना एका कॉमन ब्रॅकेट मध्ये शिफ्ट करूयात आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. ठीक आहे. बरं आता इथे cos x by 2 plus sin x by 2 cos x by 2 minus sin x by 2. आता इथे ऍडजस्टमेंट काय करायची बघा. Divide numerator and denominator by cos x by 2 degree. प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड करायचं आपल्याला, cos x by 2 डिग्री. मग आता इथे जर cos x by 2 ने डिवाइड केलं तर इथे येणार cos x by 2 अपॉन cos x by 2, that is 1 sin x by 2 अपॉन cos x by 2 tan x by 2 1 minus tan x by 2 डिग्री ब्रॅकेट. आता हा फॉर्म्युला 1 प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन थीटा. बघा त्याचा फॉर्म्युला इथे लिहितो मी 1 प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस थीटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे इथे काय येणार मग आता टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 काय आणि ब्रॅकेट स्क्वेअर झाला आपला. ठीक आहे. आता याचं काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बघा सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy अपॉन dx इज इक्वल टू. आता इथे tan x पाय बाय 4 प्लस x बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या पूर्ण टर्मला आपल्याला x कन्सिडर करायचं. या
म्हणजे हा झाला एक्सचा स्क्वेअर. मग व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर? 2x. सो tan पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2 इंटू tan ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 डिग्री इंटू परत या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 डिग्री. करेक्ट? सो इज इक्वल टू 2 tan पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 डिग्री इंटू आता हा झाला tan x. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x? करेक्ट, sec स्क्वेअर x. मग इथे काय येणार आहे? sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 डिग्री. अँड अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 डिग्री. ओके, so is equal to 2 tan pi by 4 plus x by 2 degree into sec square of pi by 4 plus x by 2 degree. आता इथे लक्षात घ्या, जे काही आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहिले, साइन एक्स, कॉस एक्स, एक्स, हे सगळे इथे जो काही अँगल आहे एक्स हा जो आहे तो ऑलवेज इन रॅडियन घ्यायचा. पण इथे आता जो दिलेला आहे एक्स डिग्री दिलेला आहे, तर वी हॅव टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन. हाऊ टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन? करेक्ट, मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. मग इथे काय येणार बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 प्लस आता याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. सो एक्स डिग्री अपॉन 2 इंटू पाय अपॉन 180. ठीक आहे. सो इज इक्वल टू 2 tan पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस एक्स डिग्री अपॉन 2 इंटू आता पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. पाय अपॉन 2 इंटू 180 इज 360 आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो 1. सो हे राहणार इथे पाय अपॉन 360. करेक्ट? बघा, या 2 ने इकडे डिवाइड करू, 2 180 हे इकडे येणार आहे. सो वी गेट पाय अपॉन 180 इंटू tan of pi by 4 plus x degree upon 2 into sec square of pi by 4 plus x degree upon. So this is the final answer. समजलं का? पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा. The given function is y is equal to 1 plus sin x degree upon 1 minus sin x degree. ठीक आहे? या 1 साठी आपण आयडेंटिटी वापरली cos square x by 2 plus sin square x by 2. साइन एक्स साठी हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin x by 2 cos x by 2. अगेन या 1 साठी आयडेंटिटी cos square x by 2 plus sin square x by 2 आणि sin x साठी हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin x by 2 cos x by 2. ना a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे a प्लस b द होल स्क्वेअर. करेक्ट? आणि a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे a मायनस b द होल स्क्वेअर. त्यामुळे काय केलं इथे आपण cos x by 2 प्लस sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि cos x by 2 मायनस sin x by 2 ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर नेक्स्ट स्टेप काय केलेले, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos x by 2. प्रत्येक टर्मला cos x by 2 ने डिवाइड. सो cos x by 2 अपॉन cos x by 2 इज 1. sin x by 2 अपॉन cos x by 2 इज tan x by 2. cos x by 2 upon cos x by 2 is 1. sin x by 2 upon cos x by 2 is tan x. आता इथे फॉर्म्युला पहा, 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा इज इक्वल टू tan ऑफ पाय बाय 4 प्लस थीटा. त्यामुळे इथे आलं tan ऑफ पाय बाय 4, थीटा इज x बाय 2 आणि त्याचा स्क्वेअर. सो दिस इज द सिम्प्लिफिकेशन ऑफ द गिवन फंक्शन. नाउ वी हैव टू टेक द डेरिवेटिव ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, बघा, y चा डेरिव्हेटिव्ह असेल dy बाय dx. आता इथे या पूर्ण ब्रॅकेट मधल्या टर्मला आपण x कन्सिडर केले. सो हा झाला x चा स्क्वेअर. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर? 2x. त्यामुळे याचा येणार आहे 2 tan पाय बाय 4 प्लस x बाय 2. करेक्ट? आणि आता ज्या फंक्शनला आपण x कन्सिडर केलेला आहे त्याचा पुन्हा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो 2 tan पाय बाय 4 प्लस x बाय 2 इंटू tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर आणि या पाय बाय 4 प्लस x बाय 2 चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. आता इथे x जो अँगल आहे तो डिग्री मध्ये आहे. वी हॅव टू कन्वर्ट इनटू रेडियन. सो मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. आता पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. x चा 1 पाय 2 इंटू 180 इज 360. 2 ने याला डिवाइड करा. सो 180. सो द फायनल आन्सर इज पाय अपॉन 180 इंटू tan पाय बाय 4 प्लस x बाय 2 इंटू sec स्क्वेअर इंटू द ब्रॅकेट पाय बाय 4 प्लस x अपॉन. ओके, एनी डाउट?
नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय आपण. एक्झाम्पल नंबर 9. y इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग एक्स बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स बाय 2. ठीक आहे, बघा आता सोल्युशन. y इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 मायनस, आता इथे फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला लॉग ऑफ ए अपॉन बी सुरुवातीला. सो व्हॉट इज लॉग ए अपॉन बी? लॉग ए मायनस लॉग बी. मग याचं काय येणार इथे? लॉग ऑफ कॉट एक्स मायनस लॉग ऑफ 2. बघा काय केलं इथे आपण फॉर्म्युला वापरला. लॉग ए अपॉन बी इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. So log cot x minus log of 2 so is equal to cot of log x upon 2 minus log of cot x, a minus minus plus log of 2. So this is y. Now take the derivative. So differentiate with respect to x. So dy upon dx is equal to, बघा cot आणि या पूर्ण ब्रॅकेट मधल्या log x by 2 ला x कन्सिडर करायचं. सो हा झाला cot x. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x? मायनस कोसेक स्क्वेअर x. करेक्ट. मग इथे काय येणार आहे? मायनस कोसेक स्क्वेअर log x अपॉन 2 आणि पुन्हा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x अपॉन, करेक्ट, मायनस, आता log x या cot x ला x कन्सिडर करायचं. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x? 1 अपॉन x. सो log cot x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 अपॉन cot x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x. करेक्ट. बघा, सो इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर log x अपॉन 2 इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन एक्स, त्यामुळे इथे येणार आहे 1 अपॉन 2x मायनस 1 अपॉन कॉट एक्स टॅन एक्स. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. करेक्ट. बघा, सो फायनल आन्सर मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 परत हे अपॉन 2x, 1 अपॉन 2x ला पण 2x येतो, मायनस मायनस प्लस टॅन एक्स इंटू cosec square x. So this is dy upon dx. समजलं? एकदम सिंपल क्वेश्चन होता पहा. cot ऑफ log x by 2 आहे तसंच ठेवलं. इथे log a upon b चा फॉर्म्युला वापरला आपण log a मायनस log b, त्यामुळे इथे झालं log cot x मायनस log 2. मायनस मायनस प्लस केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. cot या ब्रॅकेट मधल्या टर्मला x कन्सिडर करायचं. द डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज cosec square x minus cosec square x, त्यामुळे minus cosec square log x by 2. Again take the derivative of log x by 2 minus log या ब्रॅकेट मधल्या cot x ला x कन्सिडर करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x is 1 upon x, so derivative of log cot x is 1 upon cot x. Again the derivative of cot x. So minus cosec square log x by 2, derivative of log x is 1 upon x, हा 2 आहे तसाच, मायनस 1 upon cot म्हणजे tan रिलेशन जे 10वी ला होतं. cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. फक्त रिअरेंजमेंट केली. मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स बाय 2, 2x इकडे घेतला, मायनस मायनस प्लस टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, एनी डाऊट? नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात आता. बरं, एक्झाम्पल नंबर 9 झाला. आता नाव विल टेक एक्झाम्पल नंबर 10. y is equal to e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to minus 2x. फर्स्ट रिमूव द निगेटिव्ह पॉवर. इथे e रेस टू मायनस 2x आहे. अगेन बेसिक फॉर्म्युला a रेस टू मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन a रेस टू प्लस m. सो y इज इक्वल टू सोल्यूशन
e raised to 2x मायनस e raised to minus 2x ला हा फॉर्म्युला वापरून काय देता येईल 1 upon e raised to plus 2x upon e raised to 2x plus 1 upon e raised to 2x. Correct? Now make the base C e raised to 2x into e raised to 2x e raised to 4x minus 1 e raised to 4x plus 1. Answer of y. So differentiate with respect to x dy upon dx. आता इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना आपल्याला रूल्स ऑफ डिफरन्सिएशन मधला चौथा रूल दॅट इज द कोशंट रूल u अपॉन v तो वापरायचा. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v? बघा d अपॉन dx ऑफ u अपॉन v इज इक्वल टू व्हॉट? v d अपॉन dx ऑफ u मायनस u d अपॉन dx ऑफ v अपॉन v. हा वाला फॉर्म्युला वापरायचा. हा वरचा u आणि हा खालचा v झाला. करेक्ट? सांगा काय मग v that is e raised to 4x plus 1 derivative of u e raised to 4x minus 1 minus u e raised to 4x minus 1 derivative of e raised to 4x plus 1 upon v square that is e raised to 4x plus 1 bracket square. Okay, baka na next. So dy upon dx is equal to e raised to 4x plus 1 आहे तसाच e raised to 4x plus 1. Now take the derivative of e raised to 4x. What is the derivative of e raised to x? E raised to x. मग e raised to 4x चा येणार आहे e raised to 4x into 4x चा 4 minus e raised to 4x minus 1 परत इथे e raised to 4x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 4x आणि 4x चा into 4 1 चा 0 upon e raised to 4x plus 1 bracket square. Now take 4 e raised to 4x common. 4 e raised to 4x 4 e raised to 4x common give it. So is equal to 4 into e raised to 4x common into the bracket e raised to 4x plus 1 आता इथे मायनस e raised to 4x minus minus plus 1 upon e raised to 4x plus 1 bracket square. Correct? बघा या e raised to 4x ला e raised to 4x कॅन्सल झाला. हा 1 plus 1 येणार आहे 2 आणि 2 into 4 is 8. So the final answer is dy upon dx is equal to 8 e raised to 4x upon e raised to 4x plus 1 bracket square. समजलं? एकदम इझी क्वेश्चन आहे. याच्यानंतरचा एक्झाम्पल नंबर 11 सेम याच मेथडने तुम्हाला करायचं ते तुम्ही होमवर्कला घ्या. ठीक आहे? इथपर्यंत काही अडचण आहे? ओके. नाउ वी आर गोइंग टू टेक नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज एक्झाम्पल नंबर 12. 11 नंबरचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही घरी करा. Example number 12. Y is equal to log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 raised to 7. ठीक आहे बघा आता इथे पहिल्यांदा बेसिक लॉगचा रूल वापरायचा. लॉग a into b into c. So what is log a into b into c? Log a plus log b plus log c. मग इथे येणार बघा सोल्युशन y is equal to log a that is tan cube x plus log sin raised to 4x plus log x square plus 7 raised to 7. बेसिक रूल वापरला आपण प्रोडक्ट रूल. नेक्स्ट आता
log a raised to m. What is log a raised to m? That is m into log of e. मग इथे येणार आहे 3 log of tan x plus 4 log of sin x plus 7 log of x square plus 7. Okay, so this is the simplification of the given function. Now take the derivative. So differentiate with respect to x. So dy upon dx is equal to 3 as it is. Log of tan x. What is the derivative of log x? 1 upon x. त्यामुळे log of tan x चा derivative येणार आहे 1 upon tan of x. And again the derivative of tan x. मग इथे मल्टिप्लाय करून डायरेक्ट लिहितो. What is the derivative of tan x? Sec square x. Very good. Plus 4. Log of sin x. Again, derivative of log x is 1 upon x. So derivative of log sin x is 1 upon sin x. And into the derivative of sin x is cos x plus 7 log of x square plus 7. So what is the derivative of log x? 1 upon x. So log x square plus 7 are 1 upon x square plus 7 into derivative of this. Derivative of x square is 2x. 7 are 0. But the next 3 sec square x upon tan x plus 4 cos upon sin is cot x plus 7 into 2 14x upon x square plus 7. So this is the derivative of the given function with respect to x. Okay, एकदम बेसिक पहा. log a into b into c, that is product rule वापरला, simplification केलं. Next log a raised to m log a. त्यामुळे इथे 3 log tan x 4 log sin x 7 log x square plus 7 आणि नंतर डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. सो इथे झाला एक्झाम्पल नंबर 12. ठीक आहे. एनी डाऊट? ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर 13. एक्झाम्पल नंबर 13. y is equal to log of under root 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. आता इथे पुन्हा तुम्हाला दोन फॉर्म्युले वापरायचे. 1 minus cos of theta is equal to 2 sin square theta upon 2 and 1 plus cos theta is equal to 2 cos square theta upon 2. हे दोन फॉर्म्युले इकडे वापरायचे. So y is equal to log of